मित्रांनो, आज मी तुम्हाला काही गाण्याविषयी बोलणार आहे, संगीताविषयी बोलणार आहे. म्हणजे आम्ही लहान असताना एक संगीताचं वातावरण होतं असं वाटतं. मुख्य म्हणजे गाण्यांची एक क्रेज दिसायची. आज आपल्याकडे YouTube आहे. आपण कुठल्याही वेळी कुठलंही गाणं आपण ऐकू शकतो. त्यावेळी आम्ही खूप गाणे ऐकत असू, म्हणतही असू. आणि रस्त्यावर अगदी मला वाटतं 25 पैशाला की काय किंवा ₹1 असेल, एका चित्रपटाची पूर्ण गाणी यायची आणि आम्ही ती पुस्तकं विकत घ्यायचो. आज मात्र गाणी कधी येतात, कधी जातात हे कळत नाहीये. बरं एखाद दुसरं गाणं चांगलं येतंही बरं का. गाणं येत नाही असं नाही. एखादं गाणं चांगलं येतं. परंतु ते समाजामध्ये रुजत नाही फारसं. याला कारण आहे. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा गाणी यायची, ती चित्रपटाच्या माध्यमाने यायची आणि चित्रपट अगदी 10, 15, 20 दिवस एखाद्या गावामध्ये राहायचा सर्वसाधारणपणे. म्हणजे सुपर डुपर हिट चित्रपट तर अगदी वर्ष-वर्षही चाललेले आपल्याला माहिती आहे. आणि 15 दिवस, काही महिनाभर एखादा चित्रपट गावामध्ये राहिला, तर लोक चित्रपट ते पाहायचे अर्थातच आणि त्यातील गाणी रुळायची जिभेवर. आणि जेव्हा एखादा घरगुती कार्यक्रम असेल किंवा इव्हेंट असेल, समारंभ असेल, तर प्रामुख्याने हिंदी चित्रपट गीतच वाजवायचे लोक त्या लाउडस्पीकरवर. आणि गणपती मेळ्यामध्ये म्हणा, ऑर्केस्ट्रा असायचे, तर त्यातूनही ते समोर गाणी यायची. लग्नामध्ये तेच गाणे वाजायचे आणि लोकांच्या मनामध्ये ती रुंजी घालायची. आता चित्रपट फार तर 4 दिवसाच्या पुढे राहत नाही. म्हणजे बहुतांशी गावी, छोट्या-मोठ्या गावी म्हणतोय मी. आणि त्यामुळे एखादं गाणं समाज मनामध्ये रुजणं, ही बाब अगदी कमी झाल्याचं जाणवतं. आणि मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आपल्या हातातच सगळी दुनिया आल्यामुळे मोबाईलच्या माध्यमानं YouTubeही आलेलं आहे आणि कुठलंही गाणं आपण कधीही ऐकू शकतो. आणि लोकं प्रायव्हेटली ऐकतही असतील, पण तो प्रायव्हेट भाग झाला. चित्रपटातून किंवा चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहिल्यामुळे जे सामाजिक मन तयार व्हायचं आणि एका वेळी फक्त काहीच गाणी किंवा एखादंच गाणं समाज मनावर आरूढ व्हायचं, तर तो एक माहोल बनायचा. आता माहोल बनू शकत नाही. आपण हवं ते गाणं कधीही ऐकू शकतो म्हणून आपण कुठलंच गाणं ऐकत नाहीत. कारण सगळी गोष्ट हातात आल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक माहोल बनत नाही. ही हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की मी आजच्या काळामध्ये गाण्यावर एवढं का बोलतोय? तर मित्रांनो, चित्रपटातील गाणी हा काही एक अगदी स्वच्छंदी माणसाचा खेळ नव्हे. तर त्यातून आपली साहित्यिक आणि मुख्यत्वे कवितेची अभिरुची घडायची, असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे मराठी कवितेकडे वळण्यापूर्वी, इंग्रजी कवितेकडे वळण्यापूर्वी किंवा हिंदी कवितेकडे वळण्यापूर्वी, माणसं अगोदर खूप गाणी त्यांनी ऐकलेली असत. गाण्यातून त्यांच्या अशा काही आवडी तयार झालेल्या असत. मी तर म्हणेल अगदी अभिरुचीच तयार झालेली असायची आणि त्यामुळे ते अगदी आपसूक कवितेकडे यायचे, कवितेमध्ये रमायचे आणि त्यांचं वाचन पुन्हा वाढू लागायचं. एक त्यांची स्वतःची आपली एक अशी आवड तयार व्हायची. ही प्रक्रिया घडत असते. ही प्रक्रिया आज घडत नाहीये आणि मुख्य म्हणजे याच्याकडे कुणाचंही लक्ष जात नाहीये, की हिंदी चित्रपट गीतांचं काय महत्त्व होतं किंवा मराठी चित्रपट गीतांचं काय महत्त्व होतं, समाजाची अभिरुची तयार होण्यामध्ये. याकडे मला वाटतं, की आणखी फारसं काही कोणी लक्ष दिलेलं नाहीये. मला वाटतं ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. बरं आता या संदर्भात काय करता येण्यासारखं आहे? मला हा प्रश्न आहे. बाकी आपण चित्रपटसृष्टीचा व्यवहार बदलू शकत नाहीये, कारण व्यवहार बदललेला आहे चित्रपटसृष्टीचा पूर्णच. त्यात 2 मुख्य भाग आहेत, की आता आपल्याकडे चित्रपटांच्या पेट्या येत नाहीत आपल्याकडे. आता एकाच वेळी डिजिटली सगळीकडे एखादा फिल्म रिलीज होतो आणि काही दिवसच राहतो चित्रपटगृहामध्ये.
आणि त्यांचा धंदा, गल्ला विशिष्ट जमल्यानंतर तो चित्रपट ते काढून घेतात. अशी पद्धत आहे. पूर्वीच्या काळी मात्र अगदी पेटी आली गावामध्ये नवीन चित्रपटाची आणि विशेषतः गाजलेल्या चित्रपटाची, तर तुम्हाला गंमत वाटेल तिची पूजा व्हायची आणि गावामधून तिची मिरवणूक निघायची आणि त्या माध्यमाने सगळ्या लोकांना माहीत व्हायचं, एक जाहिरात व्हायची, हा चित्रपट आलेला आहे. आणि लोकं अगदी आरामशीर पुन्हा येणाऱ्या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये त्यांना वेळ मिळेल तसं तो चित्रपट पाहायचे. तर हा झालेला सांस्कृतिक बदल जो आहे, तो असा आहे. बहुतेक लोकांनी हा जो बदल झाला आहे, त्यांच्या लक्षात आलेला आहे. परंतु पुढच्या पिढीकडे पूर्वी काय होतं, कसं होतं, हे आलेलं नाही असं मला वाटलं. म्हणून तुमच्यापुढे हा आणण्याचा प्रयत्न आहे. बाकी काही नाही. तर तुम्हाला हे कसं वाटलं हा व्हिडिओ? माझी मतं कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आणत असतो, पुढेही आणत राहील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.